सध्या निवडणूक प्रचाराची ही धामधूम सुरू आहे। नेते मंडळी सभांमधून वेगवेगळी आश्वासनं देतात, मात्र जनतेला नेमकं काय हवंय, त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत, हेच साम टीव्हीने जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। आवाज कुणाचा यामध्ये जाणून घेऊयात जुन्नरच्या मतदारांच्या मागण्या। जुन्नर तालुक्याचा विकास झालाय का, जुन्नर तालुक्यातल्या समस्या काय आहेत हे आपण मतदारांकडून जाणून घेणार आहोत। सामान्य नागरिक आहेत आपल्याबरोबर। मला सांगा, काय आहे शिवभूमीचं महत्त्व? फार महत्त्व आहे, मोठं महत्त्व आहे आणि आमचं शरद पवार आमचेच आहे, त्यामुळे काही काळजी नका। विकास काही झालेला नाही आहे, ते फक्त भोल थाप्याचं काम चालू आहे। एवढी निधी तेवढी निधी, फक्त चुकण्याचं काम चालू आहे, बाकी काही नाही आहे। 100 रुपयाचा स्टॅम्प झाला, 500 रुपये स्टॅम्प करून टाकला। काय होतंय? अहो, राजकारण्याला आली उड्या मारामारीच कळतंय ना। शिवजन्मीचा पहिला टाईम आहे का त्यांना? हा, इकडून तिकडे पैसे भेटले का इकडे उडी मार तिकडे उडी मार, आणि आमदारकी ज्याच्याकडे तो म्हणतो माझ्या बापदात्यापासून माझ्याकडेच पाहिजे, नव्या चेहऱ्यांना चान्स पाहिजे का नको? जुन्नरच्या भूमीचा विकास झालाय का, काय राहिले? कायचा विकास? या निवड्या मारू मारू इकडे तिकडे खायचं काम केलंय, कायचा विकास केलाय? निवडणुका आले का चालले मग मत मागायला। सर्वसामान्य माणसाचं काय आहे सांगा ना, आहे काही? आणि मजुरीने माणसं आणून यांच्या सभा, आज ती सभा बघा कशी झाली। माणूस मारला ना तरी चालेल, पण बिबट्या मारला नाही गेला पाहिजे। त्यांना बिबटे प्यारे आहेत, माणूस प्यारा नाही, त्यांना काय मत द्यायचा? हा, काय मत द्यायचं कारणच नाही त्यांना। या निवडणुकीच्या रणांगणात उमेदवारांची दमछाक होत असली तरी नागरिकांच्या समस्या मात्र जशाच तशा पाहायला मिळतात। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, जुन्नर, पुणे।